नांदेड पासून फक्त 130 किलोमीटर अंतर असलेलं गाव म्हणजेच मातापूर म्हणजेच आजचं आपलं माहूरगड. नमस्कार, मी शुभम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल देवेंद्र मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं श्री क्षेत्र माहूर या गडाबद्दल काही विशेष माहिती. तर तुम्हाला माहित आहे का, प्राचीन काळी रेणू राजाने भागीरथी नदीच्या तीरावरती कन्या प्राप्तीसाठी एक मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञातून एक कन्या प्रकटली. रेणू राजाच्या घरी ती कन्या प्रकटल्याने रेणू राजाने तिचं नाव रेणुका असं ठेवले. भगवान शंकराचा अवतार असलेले जमदग्नी ऋषी हे रुचित मुनी आणि सत्यवतीचे पुत्र होते. खडतर तपस्या करून त्यांनी देवांचे आशीर्वाद घेतले होते, देवांना प्रसन्न केले होते. अशा या जमदग्नी ऋषी बरोबर रेणुका मातेचा स्वयंवर विवाह झाला आणि रेणुका माता या त्यांच्या धर्मपत्नी झाल्या. इंद्रदेवाने स्वयंवरात दिलेले कामधेनू गाय, कल्पतरू, देवचितमणी, परीस आणि सिद्ध पादुका या सर्व गोष्टी सोबत घेऊन रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी सध्याच्या बेळगाव जिल्ह्यात असलेल्या रामशोटी पर्वतावर निवास करायचे. पुढे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना 5 पुत्र झाली: वसु, विश्वासू, बृहद्वन, सुषेण आणि परशुराम. रेणुका माता रोज सकाळी भले पहाटे उठून जमदग्नी ऋषीच्या प्रत्येक कार्यात मदत करायची. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जमदग्नी ऋषींना यज्ञामध्ये मदत करणं, सकाळी भल्या पहाटे उठून नदीवर स्नान करून नदीवरतून फुलं वगैरे गोळा करून आणणं, यज्ञाच्या बाजूला यज्ञासमोर सडा रांगोळी करणं, त्याचबरोबर नदी तीरावरती वाळूची मडकी बनवून त्यात पाणी भरून आणणं, हे सर्व काम रेणुका माता करायच्या. ही सर्व मदत रेणुका माता जमदग्नी ऋषींना करायच्या. एक दिवस असे काय घडले की रेणुका माता या स्नानासाठी नदी किनाऱ्यावरती गेलेल्या असताना त्यांना गंधर्व युगुल म्हणजेच गंधर्व जोड्या ह्या जलक्रीडा करताना दिसल्या. नकळत रेणुका मातेची मन चंचल झाली आणि आपणही आपल्या पतीसोबत अशी जलक्रीडा करावी अशी त्यांची इच्छा झाली आणि त्या स्वप्नात त्या रंगून गेल्या. जेव्हा रेणुका माता भानावर आल्या तेव्हा त्यांना झालेल्या प्रकाराचा पश्चाताप झाला, कारण बराच उशीर झाला होता. त्यामुळे त्यांनी पटापटा स्नान केले आणि वाळूची मडकी बनवायला सुरुवात केली. परंतु चित्त विचलित नसल्याने वाळूची मडकी सुद्धा व्यवस्थित बनत नव्हती. निराश होऊन रेणुका माता आश्रमात आल्या. तेव्हा जमदग्नी ऋषी प्रचंड चिडले होते, कारण त्यांना दिव्य दृष्टीने झालेल्या सर्व प्रकाराची कल्पना ही आधीच आली होती. रेणुका मातेने झालेल्या प्रकाराबद्दल आपल्या पतीची क्षमा मागितली, परंतु जमदग्नी ऋषींचा क्रोध फार भयंकर होता. जमदग्नी ऋषींनी आपल्या 4 पुत्रांना आईला शिक्षा करण्यास सांगितले, परंतु 4ही पुत्रांनी एक एक करून साफ नकार दिला आणि वडिलांची आज्ञा पाळली गेली. जमदग्नी ऋषींनी आपल्या योग बळावर 4ही मुलांना अग्नीत भस्मसात करून टाकले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात त्यांचा 5वा पुत्र म्हणजेच परशुराम हे तिथे आले. भगवान परशुराम हे श्री विष्णूंच्या 10 अवतारापैकी एक आणि सप्तंजीवीपैकी सुद्धा एक आहेत. जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी झालेला सर्व प्रकार परशुरामांना सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्यास सांगितला. हे ऐकून परशुरामांना खूप दुःख झाले. वडिलांच्या आज्ञेचे नेहमी पालन करणारे परशुराम हे मोठ्या धर्मसंकटात सापडले गेले. परशुरामाने सुद्धा थोडा काळ विचार केला, कारण त्यांना आपल्या वडिलांच्या सामर्थ्याची व भयंकर रागाची पूर्ण कल्पना होती. आणि परशुरामाने कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नी ऋषी परशुरामावरती प्रसन्न झाले आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन केल्याने ऋषींनी परशुरामांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामांनी 2 वरदान मागितले. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आता भगवान परशुरामांनी त्यांच्या वडिलांनी कोणती 2 वरदान मागितले ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे आमची आई आणि 4ही भावंड परत जिवंत करा. दुसरा वरदान म्हणजे आपण आपला राग हा कायमचा विसरून जा. तेव्हा जमदग्नी ऋषींनी मोठ्या मनाने तथास्तु म्हणले आणि ऋषींनी पत्नीसह 4ही मुलांना परत जिवंत केले आणि त्यांचा क्रोध ही कायमचा विसरून गेले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकण्यासाठी होते. स्वयंवरात इंद्रदेवाने रेणुका मातेला दिलेली सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय ऋषींच्या आश्रमातच होती. मैनावरी नगरीच्या राजाला
कामधेनू गायचा मोह झाला. त्याने ऋषींकडे कामधेनू मागितली, परंतु ऋषींनी कामधेनू देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे कट कारस्थान रचून पराक्रमी पुत्र परशुराम हे आश्रमात नाहीत या संधीचा फायदा घेऊन त्याने आश्रमावरती हल्ला केला आणि ऋषींना ठार मारले. रेणुका देवी सुद्धा जखमी झाल्या. त्यांनी आश्रम उद्ध्वस्त केला आणि कामधेनू गाय आपल्या सोबत घेऊन गेला. त्यानंतर परशुराम आश्रमात आले. त्यांनी सर्व घडलेला प्रकार पाहून सर्व क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि परशुरामाने त्या राजाच्या राज्यावर चाल करून अनेक सैनिकांना ठार मारले. परशुराम आणि मैनावती नगरीचा राजा यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. परशुरामांनी या युद्धामध्ये राजाला ठार केले आणि कामधेनूला सुद्धा त्याच्यापासून सोडवले. अशा प्रकारे परशुरामाने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेतला आणि नंतर परशुरामांनी कावड घेतली. कावडच्या एका पाड्यात मृत झालेले जमदग्नी ऋषी आणि दुसऱ्या पाड्यात जखमी झालेले रेणुका माता या दोघांना घेऊन सर्वप्रथम विश्वपुरी, काशी, कुरुक्षेत्र, द्वारका, तपोवन आदी क्षेत्र पार करून कृष्णवली गावी आले. तेच पुढे मातापूर आणि आता माहूरगड या नावाने प्रसिद्ध झाले. परशुराम माहूरगडे आले तेव्हा तिथे आधीपासून वास्तव्यास असलेले श्री गुरुदेव दत्त यांनी परशुरामांना कोरी भूमी दाखवून पित्यावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले आणि रेणुका माता ही सती जाण्यास निघाली. तेव्हा परशुराम मातेला म्हणाले, आई, मी तुझ्याशिवाय या सह्याद्रीवर एक क्षणही राहू शकत नाही. तेव्हा रेणुका माता ह्या परशुरामांना म्हणाल्या, मी जरी अग्नी प्रवेश केला तरी मी इथेच वास्तव्य करेन. असे बोलून माता सती गेल्या. परशुरामांना मातेची खूप आठवण येऊ लागली. मातृविरहाने व्याकुळ झालेले परशुरामांनी आपल्या आईला हाक मारली. तेव्हा एक आकाशवाणी झाली. रेणुका माता परशुरामांना म्हणाली, बाळ, मी या भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन, परंतु तू मागे वळून पाहू नको. माता रेणुका जमिनीतून वर येऊ लागल्या, परंतु परशुराम हे आईला पाहण्यासाठी अतिउत्सुक असल्याने त्यांना धीर धरता आला नाही. त्यांनी चटकन मागे वळून पाहिले. त्यामुळे रेणुका मातेचे फक्त शिरच जमिनीवर आले होते. त्यामुळे फक्त तिथे मुख दर्शन हे परशुरामांना झाले आणि याच मुखाची आज माहूरगडी पूजा केली जाते. अशा अशा रेणुका देवीचा आशीर्वाद आपल्या सर्व भक्तांवरती राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट मध्ये रेणुका आईचं उदो उदो अशी कमेंट करा.